झी 24 तास एक पाऊल पुढे। थोडा थोडका नाही तर 1,86,000 कोटी रुपयांचा घोटाळा। 1993 ते 2008 पर्यंत कोळशात भ्रष्टाचार झाला, पण त्याची किंमत मात्र सर्वसामान्य जनतेलाच मोजावी लागते। विजेचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला कोळसा घोटाळ्याचा आज फटका सहन करावा लागतोय, कारण कोळसा खाणींची खिरापतच तशी वाटली गेली होती। आज देशभरात विजेची परिस्थिती गंभीर बनली आहे। उत्तर प्रदेशला 15,800 मेगावॅट वीजची आवश्यकता असताना केवळ 9,000 मेगावॅटचा पुरवठा केला जातोय। उत्तर प्रदेशात 6,800 मेगावॅटचा तुटवडा आहे। हरियाणातही अशीच परिस्थिती आहे। हरियाणाला 8,650 मेगावॅट विजेची गरज असताना केवळ 3,300 मेगावॅटचा पुरवठा केला जातो। याचाच अर्थ 5,300 मेगावॅटचा तुटवडा सोसावा लागतो। हरियाणाप्रमाणेच पंजाबचे नागरिकही विजेच्या तुटवड्यामुळे हैराण आहेत, कारण पंजाबातही विजेचा 50% तुटवडा आहे। ही परिस्थिती केवळ याच राज्यांची आहे असं नाही, तर इतर राज्यातही अशीच काहीशी परिस्थिती आहे। विजेची निर्मिती करणाऱ्या कंपन्या वीज तयार करण्यास तयार आहेत, मात्र कोळशाच्या कमतरतेमुळे ते त्यांना शक्य होत नाही, कारण देशातील एकूण विजेच्या उत्पादनाच्या 50% वीज ही कोळशापासून तयार केली जाते। एकीकडे ही परिस्थिती असताना कोळसा घोटाळा उघडकीस आला असून कोळसा खाणींचं वाटप करताना 1,86,000 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला असल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलंय। 1993 ते 2008 दरम्यान करण्यात आलेलं कोळसा खाणीचं वाटप संसदेच्या स्थायी समितीनं अवैध ठरवलंय। 195 कोळसा खाणीपैकी 81 खाणी पॉवर सेक्टरला देण्यात आल्या। धक्कादायक बाब म्हणजे अनेक वर्षापूर्वी मिळालेल्या कोळसा खाणीतून अनेकांनी उत्पादनही केलं नाही। 2011-2012 दरम्यान पॉवर सेक्टरने जवळपास 635 मिलियन टन कोळशाची मागणी नोंदवली होती, पण त्यांना केवळ 540 मिलियन टन कोळसा पुरवण्यात आला। त्यामध्ये 95 मिलियन टनचा तुटवडा होता। 2012-2013 मध्ये मागणी वाढली, ती 773 मिलियन वर जाऊन पोहोचली, पण यावेळीही 574 मिलियन टनचा पुरवठा करण्यात आला। 2013-2014 या वर्षात वीज निर्मितीसाठी 770 मिलियन टन कोळशाची आवश्यकता आहे, पण केवळ 605 मिलियन टन कोळसा उपलब्ध होणार आहे। यामध्ये 165 मिलियन टनचा तुटवडा भासणार आहे। कोळशाच्या या तुटवड्यामुळेच देशातील जनतेला लोड शेडिंगचा सामना करावा लागतोय। ज्या कंपन्यांनी कोळसा उत्पादन सुरू केलं नाही त्यांच्या कोळसा खाणीची परवानगी रद्द करण्याची शिफारस संसदेच्या स्थायी समितीने केली आहे। स्टैंडिंग कमेटी की जो रिपोर्ट है उसमें क्लियरली दिखा रहे हैं कि 200 से ऊपर कोल ब्लॉक्स ऑक्शन हुए थे, उनमें से सिर्फ 30 ही ऑपरेशनल हैं। तो पहले पुराने जो आपके पास कोल ब्लॉक्स है उनमें जो कोल है उसको यूज करें, ना कि आप और कोल ब्लॉक्स को प्रपोज करें ऑक्शन करने के लिए जिनको फॉरेस्ट क्लियरेंस नहीं मिली है। 1993 ते 2008 दरम्यान जी कोळसा खाणींची खिरापत वाटण्यात आली त्यामुळे सरकारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून कोळशाच्या उत्पादनावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झालाय आणि कोळशाच्या या तुटवड्यामुळेच सर्वसामान्यांच्या घरात आज अंधार पसरलाय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। या संदर्भातलं आणखीन काही सत्य आणि तथ्य एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा सीबीआयच्या जाळ्यात जनता। झी 24 तास एक पाऊल पुढे।